साडी नेसल्यावर जाडजूड काकूबाई दिसता, अशा प्रकारे साडी नेसा, दिसा स्मार्ट आणि स्टायलिश। तर हा पार्ट 1 व्हिडिओ आहे। फर्स्ट आहे कॉटनची साडी। आता कॉटनची साडी वेअर करत असताना एकच मी सांगते तुम्हाला, कॉटन हा फुलतात। 3 वेळा पाण्यातून काढा। कॉटन हा सॉफ्ट होते कॉटन पाण्यामध्ये गेल्यावर, आणि ते सॉफ्ट आणि मऊ झाल्यावर तुम्ही साडीही वेअर करा, म्हणजे जेणेकरून तो सॉफ्ट कापडमध्ये थोडंसं तुम्ही साडी वेअर करा, ते तुम्ही स्लिम नक्की दिसाल आणि थोडंसं स्टायलिश नक्की दिसाल। ऑर्गेन्झा साड्या अवॉइड करा। ऑर्गेन्झा साड्या हे हलक्या राहतात आणि सॉफ्ट असतात, पण सॉफ्ट आपण वेअर केली तर ते काय होते, अंगावर फुलते, तर ते फुलल्यावर आपण आणखी जाड दिसू। तर तुम्ही ऑर्गेन्झा साडी ही नक्कीच टाळलं पाहिजे। जाड काठ अवॉइड करा आणि बारीक काठच्या साड्या हे नक्कीच निवडा। आपण कोणाच्या लग्नामध्ये जात असेल तर आपण सजेस्ट करतो काठपदरच्या साड्या। काठपदरच्या साड्यामध्ये 2 टाईप असतात, एक मोठी जरीची काठं असते, नाहीतर मग छोटी जरीची काठ असते। तर तुम्ही मोठ्या जरीच्या काठच्या साड्या अवॉइड करा। का बरं की मोठी जाडची काठ आपण वेअर केले तर ते पदर पण थोडा मोठा वेअर करावं लागतात, आणि जे खालची प्लेट राहते ते मोठे दिसतात, आणि तुम्ही जाड तर दिसतात तसं, पण तुमची उंची पण ही कमी दिसते। साड्या वेअर करा। छोट्या काठच्या साड्या हे तुम्ही जे छोटी असेल त्या प्लेटच्या तुम्ही पदर करा, आणि तो खालचा जो पोर्शन थोडासा काठ हे हायलाईट होईल आणि निर्यावर, आणि जेणेकरून तुम्ही उंच दिसाल। एवढे टिप्स आहे, एवढे टिप्स, काही टिप्स तुम्हाला पार्ट 2 व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल तर माझ्या आयडीला फॉलो नक्कीच करा। कीप वॉचिंग।